हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आत्ता वाजले 11:15 आणि आत्ता माझं कामाला स्टार्ट होतं आहे. म्हणजे सकाळी नाश्ता झाला, रात्रीची भांडी पडलेली होती, सकाळच्या नाश्त्याची भांडी पडलेली होती, तर ती घासून घेतली आत्ता. आणि माझा पूर्ण जो टॉप आहे ना इथे ओला झाला, ॲप्रॉन लावून सुद्धा ओला झाला. एवढी मी भांडी घासली. आता तुम्हाला पुढे दाखवतेच की मी किती भांडी घासली आहे. आणि आमची पॅकिंग तुम्हाला तर माहितीच आहे, आम्ही शिफ्टिंग करतोय. तर पॅकिंग आमची ऑलमोस्ट झालेली आहे. थोडीशी पॅकिंग आहे, सो ती आज काही आणि उद्या काही असं मिळून करू. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही पुण्यावरून कुठल्या सिटीमध्ये शिफ्ट होत आहोत. तसं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त बोलले होते की आम्ही पुणे सोडतोय कायमचं, पण पुणे सोडून आम्ही कुठे जातोय, कुठे शिफ्ट होतोय, तर हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आम्ही कुठे शिफ्ट होतोय आणि काय आहे कसं आहे ते तुम्हाला पण कळेल. सो इकडे आता बघू शकता, त्या दिवशी मी तुम्हाला थोडीशी पॅकिंग दाखवलेली. आता हे सगळं पॅक झालं आहे. इकडे एवढं, त्यानंतर इकडे एवढं आणि हे इकडं एवढे. हा बेडचा प्लायवूड आहे. सो अशा प्रकारे पॅकिंग झाली आहे. आणि आम्ही बेडरूममध्ये यासाठी सामान ठेवलं, म्हणजे समोर हॉलमध्ये आणि किचनमध्ये पसारा होणार नाही. आणि आम्ही 5 ते 6 दिवस झाले पॅकिंगला स्टार्ट केलं होतं, जसं तुम्हाला माहिती आहे, मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. पण मग त्यामुळे एवढे दिवस आम्ही ह्या सगळ्या गोण्या ज्या आहेत त्या समोर तर नव्हतं ठेवू शकत. त्यामुळे मग बेडरूममध्येच पॅक केलं आणि आम्ही हॉलमध्ये झोपत होतो. तर माझी आता ही जी रिंग लाईट आहे ही पण मी आज रात्री पॅक करून टाकेल. आणि म्हणजे आज आज आणि उद्या आम्हाला सगळी पॅकिंग करायची आहे. बाकी एक एक गोष्ट मी तुम्हाला पुढे शेअर करतेच, कारण उद्या मला आणि आईला निघायचं आहे. तर कुठे निघायचं, काय निघायचं ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता 11:15 वाजले. मला अगोदर स्वयंपाक करून घ्यायचा आहे. माझी आंघोळ पण बाकी आहे. थोडंसं स्किन केअर करावं म्हटलं, बरेच दिवस झाले काही केलंच नाही आहे फेसला. तर ना पूर्ण म्हणजे डेड स्किन खूप जमा झाली आहे फेसवरती. फेस खूप जास्त खराब पण झाला आहे. त्यामुळे अगोदर आता आज थोडंसं स्किन केअर वगैरे करते, त्यानंतर मग मी आंघोळ करेल. आणि असं होतं किचनमध्ये उभं राहावं वाटत नाही, इतकी जास्त गरमी होती आहे. त्यामुळे मग असं वाटतं की स्वयंपाक झाल्याच्या नंतरच आंघोळ केलेली बेटर असते. तर आता मला स्वयंपाक करायचा आहे, तर मी अगोदर स्वयंपाक करून घेते. आणि माझं एक पार्सलसुद्धा येणार आहे, सो ते आल्याच्या नंतर ते पण तुमच्यासोबत शेअर करते. आणि मग अशाच एक एक गोष्टी ज्या घडतात ते पण तुमच्यासोबत शेअर करते. किचन दाखवून देते. हे बघा, एवढा सगळा पसारा खाली झालेला. त्यानंतर ना इकडे हे असं जेवढं लागतंय स्वयंपाकाचं आम्ही तेवढंच वरती ठेवलेलं. हे पूर्ण रिकामं केलं आहे. एवढी भांडी मी आत्ता घासली आहे, म्हणून टोपलंभर भांडी होती, ही घासून घेतली, वटा साफ करून घेतला. आणि इकडे रॅक पण पूर्ण मोकळं करून घेतलं. तर जेवढी आम्हाला 4-5 दिवस स्वयंपाकासाठी भांडी लागणार होती ती म्हणजे एवढीच भांडी आहे, आणि तेवढी आम्ही वरती ठेवली. आता ही भांडी उद्या आम्हाला पॅक करायची आहे. उद्या सकाळचा स्वयंपाक करून आणि जे राहिलेलं आहे ते सुद्धा पॅक करायचं आहे. बाकी मी फ्रीजसुद्धा काल परवाच मी फ्रीज पूर्ण खाली करून घेतले. बघू शकता, मसाल्याचे फक्त हे 2 पॅकेट ठेवले जे स्वयंपाकाला लागतील म्हणून. आणि ते कैरी आणि कोथिंबीर, बस एवढंच. पूर्ण फ्रीज रिकामं करून घेतलं आहे, कारण मग ऐनवेळी असं नको व्हायला की फ्रीजमध्ये काही राहिलंय वगैरे. आणि भाजीला सुद्धा एक्स्ट्रा काहीच घेतलेलं नाही आहे, म्हणजे फ्रीजमध्ये ते भाजीपाला उरणार नाही. त्यामुळे एकदम थोडं थोडं घेत होतो. 2 दिवस तर मध्ये भाजीवाला आलाच नव्हता, त्यामुळे भाजीची सुद्धा पंचायत झाली होती. 2 दिवस आम्ही फक्त वरण करून खाल्लं. तर चला, आता मी अगोदर स्वयंपाक करून घेते. मला भेंडीची भाजी बनवायची आणि चपात्या असं स्वयंपाक करायचा आहे, तर पटकन अगोदर ते करून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते. हे माझं असं पार्सल आलं आहे ॲमेझॉनवरून. आणि बाकी इथला ॲड्रेस तुम्हाला दिसतोय, बघून घ्या, काय हरकत नाही, कारण मी आता 2च दिवस आहे या ॲड्रेसवरती. तर आता हे पार्सल मी तुम्हाला नंतर दाखवते, अगोदर स्वयंपाक करून घेते. मी जे ॲमेझॉनवरून पार्सल मागवलं आहे ना, त्यामध्ये मी कार्मेसीचे हेअर रिमूव्हल रेझर ऑर्डर केलं आहे, ज्याच्यामध्ये कॉम्बो आहे. आणि हे मी फर्स्ट टाईम ऑर्डर केलं आहे. या अगोदर मी सिरोनाचं यूज केलं आहे, जे की खरंच खूप बेस्ट आहे. आणि सिरोनाचं फक्त मी 99मध्ये घेतलं होतं. खरं तर मला ते खूप जास्त आवडलं, पण आता ना त्याची ब्लेड खराब झाली होती. मग म्हटलं चला आपण हे कार्मेसीचे जे आहे ते ऑर्डर करून बघूयात. खरं तर हा ब्रँड पण खूप छान आहे, म्हणजे खूप मस्त आहे. मी बऱ्याच जणांचे रिव्ह्यूज बघितले,
खूप मस्त आहे हा ब्रँड. म्हटलं चला आपण हे ऑर्डर करून बघूयात. आणि आता इकडे बघू शकता हे जे स्मॉल रेझर आहे ना ते आहे आयब्रोजसाठी. आणि ते ओपन करताना ना मी एक मस्त असं कुटाणा करून घेतला आहे. तो म्हणजे छान त्याची ब्लेड माझ्या हाताला लावून घेतली आणि बघू शकता इकडे ब्लड यायला पण स्टार्ट झालं. नवीन रेझर असल्यामुळे ते खूप धारदार आहे आणि मला ते झाकण काढताना एकदम जास्त जोरात लागलं, कारण मी तुमच्यासोबत दाखवत होते ते आणि माझी घाई खूप चालू होती. इकडे सेकंड आहे फेस रेझर. तर मी अगोदर फक्त फेस रेझर यूज केलेलं. आयब्रोज मी तशा नेहमी सलोनमध्येच करते, पण मी यावेळेस म्हटलं चला आपण आयब्रोज आणि फेस रेझर असं कॉम्बो ऑर्डर करूयात, जेणेकरून मला आयब्रोजला सुद्धा घरीच करता येईल. आणि आज मी फर्स्ट टाईम घरी आयब्रो ट्राय करणार आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत पुढे शेअर करते झालंच तर. आणि इकडे जी ब्लेड लागली होती त्याला बँडेज लावून घेतलं आणि आता मला लगेच फेस शेविंग करायची आहे. मी अगोदर खूप प्रमाणात फेस शेव करायचे, मध्ये मध्ये माझा पूर्ण गॅप पडला, मी कंटाळा केला. आता परत म्हटलं चला आपण स्टार्ट करूयात. इकडे ॲलोवेरा जेल नव्हतं माझ्याकडे, म्हणजे रेडीमेड जे मिळतं ते, तर म्हटलं फ्रेश ॲलोवेराच आपण घेऊया तोडून. आणि आईनी हे सगळं जे प्लांट्स आहेत ते काढून एका पिशवीमध्ये टाकलेत, जेणेकरून आम्हाला ते घेऊन जाण्यासाठी सोपे पडतील. मी इकडे माझं सगळं आवरून घेतलं, आंघोळ वगैरे केली. जसं तुम्हाला बोलले की माझी आंघोळ झाली नव्हती, थोडासा आराम केला आणि मग संध्याकाळी एवढा जास्त पाऊस आला ना की त्याच्यानंतर मग उठले, चहा वगैरे बनवला, चहा घेतला आणि मग बॅकपॅक करायला सुरुवात केली आहे. खरं तर आता मी बॅकपॅक यासाठी करते आहे, जसं तुम्हाला माहिती आहे आम्ही शिफ्टिंग करतोच आहे, पण आम्ही शिफ्टिंग अजून 2-3 दिवसांनी करणार आहोत. आणि उद्या मला निघायचं आहे गावी, म्हणजे माझ्या माहेरी. तर आता मी तुम्हाला सांगते की आम्ही कुठे शिफ्ट होणार आहोत, कुठल्या सिटीमध्ये आम्ही जातो आहे. तर आम्ही राहायला जाणार आहोत जालन्यामध्ये, जे की आमचं मूळ गाव आहे, म्हणजे आम्ही प्रॉपर तिथलेच आहोत. पण आम्ही बरेच वर्ष झाले पुण्यात राहत होतो, त्यामुळे आम्ही पुण्यातलेच प्रॉपर झालो होतो, कारण आमचे सगळे डॉक्युमेंट सगळे आम्हा दोघांचे आम्ही इथलेच बनवून घेतले होते पुण्यातले, त्यामुळे मग आम्ही प्रॉपर पुण्याचे झालो होतो. पण आता आम्ही जालन्यात शिफ्ट होत आहोत आणि जालना आमच्यासाठी काही नवीन नाही आहे. जालन्यामध्ये खूप वर्ष घालवली आहे, म्हणजे असं म्हणता येईल की बालपण जालन्यातच गेलं आहे. आणि जालन्यातला कोपरा न कोपरा माहिती आहे, त्यामुळे आता मी जालन्यात शिफ्ट होतो आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जालना साईडलाच माझं माहेर पण आहे. सो उद्या मी निघते आहे, मी आणि माझ्या सासूबाई, आम्ही दोघीजणी. खरं तर माझा भाऊ मला घ्यायला येणार होता, पण त्याचा पेपर असल्यामुळे त्याला जमलं नाही, त्याची एक्झाम अचानक स्टार्ट झाली आहे. त्यामुळे मग आता म्हणजे त्याच्या जागी माझ्या सासूबाई येतात आहे माझ्यासोबत. आम्ही ट्रेनने दोघी जाणार आहोत, कारण मला प्रेग्नन्सीमुळे एवढा लांबचा प्रवास, ते पण इतके जास्त खड्डे आहेत ना रस्त्याना नगर साईडला, ते मला जमणार नाही. त्याच्यामुळे मग आम्ही ट्रेनने जाणार आहोत उद्या. आणि बाकीचं जे सामान आहे ते 2 दिवसांनी विजय घेऊन येणार आहे मागून. सो असं काहीचं आमचा प्लॅन आहे आता. आणि मी आता डायरेक्ट माहेरी जाणार, 2 दिवस माहेरी थांबणार आणि त्यानंतर मग मी परत जालन्याला येणार. आणि मग मी जालन्याला आल्याच्यानंतर विजय सामान घेऊन येणार. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे कळेलच. पण आत्ता आमचं इकडं काही पॅकिंग बाकी होती तीच आम्ही करून घेत होतो, कारण उद्या आम्हाला संध्याकाळी निघायचं आहे. आणि मला असं काय वाटतं काय माहिती, माझा मध्येच आवाज चेंज झाला होता. म्हणजे ते ऑटोमॅटिक तसं निघत होतं तोंडातून, माहिती नाही, बहुतेक माझा घसा थोडासा हे खवखवतो आहे त्यामुळे होतं आहे की नाही माहिती नाही. पण आता आम्ही एक छोटावाला जो टी व्ही होता बेडरूममध्ये तो आधीच पॅक करून ठेवला होता. मोठा टी व्ही पॅक करायचा बाकी होता, तर मग आत्ता आम्ही तोच टी व्ही पॅक करून घेतो. होम थिएटर पॅक करायचं आहे आणि मिरर वगैरे सगळ्या गोष्टी पॅक करायच्या आहे. सो त्याच गोष्टी आमच्या इकडे चालू होत्या. आणि म्हटलं आता टाईम थोडाच आहे, तर आपण सगळ्या गोष्टी करून घेऊयात. आणि इकडं बघू शकता मी तर जास्त काही काम म्हणजे मला जमत नाही, पण म्हटलं चला टी व्ही वगैरे क्लीन करून देते. इतकी जास्त धूळ साचली होती टी व्हीवर, बरेच दिवस झाले टी व्ही काही पाठीमागनं साफ केलाच नाही. कधी पण आपण क्लीन करताना समोरूनच वस्तू क्लीन करतो, जी बॅक साईडला असते, म्हणजे जी बॅक साईड असते ती आपण कधीच क्लीन करत नाही. अगदी तसं टी व्हीचं झालं. आणि बघू शकता इतकी जास्त धूळ साचली की मला कंटाळा आला ते साफ करून करून. आणि इकडे आमचं प्लॅन पण चालू होता की कसं करायचं, काय करायचं आहे. पॅकिंग अजून बरीचशी बाकी होती. सगळ्या गोष्टींचा असा विचार चालू होता. आणि आता मी तुम्हाला सांगितलंच आहे की आम्ही कुठे शिफ्ट होतो आहे, कुठे नाही. तर ऑब्वियसली आम्ही जालन्याला शिफ्ट होतो आहे. जालना माहिती आहे जालन्यातलं सगळं, त्यामुळे एवढं काही नाही आहे. तर चला असं जालन्याला शिफ्ट व्हायचं आहे म्हणून म्हटलं पुण्यातल्या आपल्या ज्या फेवरेट वस्तू आहेत ना आपण त्या खाऊन घेऊयात.
मस्त असं पिझ्झा खायला गेलो, पिझ्झा टून्सचा. खरं तर पुण्यात ही ब्रँच आहे पिझ्झा टून्सची. जर तुम्ही कधी ट्राय केला नसेल ना पिझ्झा टून्सचा पिझ्झा, तर तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर. डॉमिनोजपेक्षा, झोमॅटोपेक्षा, म्हणजे सगळ्या याच्यापेक्षा ना खरंच पिझ्झा टून्सचा पिझ्झा एक नंबर आहे. आम्ही तर नेहमी तिथेच जातो खायला. म्हटलं चला आपण शेवटचं तिथे जाऊन यात. आता माहिती नाही नेक्स्ट टाईम आम्ही पुण्यात कधी येऊ, आणि आलो जरी तरी आमच्याकडनं पिझ्झा खाणं होईल का नाही काहीच माहिती नाही आहे. म्हटलं चला आपण शेवटचं पिझ्झा खाऊन घेऊयात. परत आम्ही जिथे पाणीपुरी खायला जायचो कंटिन्युअसली, तिथे पाणीपुरीसुद्धा खाऊन घेऊयात असं आमचं ठरलं. त्यामुळे आम्ही त्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. वाजले आणि आम्ही आत्ता घरी आलोय. तर म्हणजे आता गरम होतंय खरं तर आल्या आल्या, पण मी फॅन काही लावला नाही. म्हटलं अगोदर शूट करून घेते व्हिडिओ आपला जो आहे तो, त्यानंतर ना मग फॅन लावते म्हणजे जरा बरं वाटेल. आणि अजून भरपूर पॅकिंग राहिली. आमचं होम थिएटर अजून पॅक करायचं आहे. आम्ही मध्येच पॅकिंग सोडली आणि बाहेर गेलो, जसं तुम्हाला मी दाखवलं. आता इकडे बघू शकता होम थिएटर पॅक करायचं आहे. अजून इकडे भरपूर असं पसारा आहे. आमच्या अंथरुणं आणि किचनमधला थोडासा पसारा आहे भांड्याचा. तर आता उद्या सकाळी लवकर उठावं लागेल आणि उद्या उठल्याच्या नंतर मग पटकन नाश्ता करणार. स्वयंपाक तर करणार नाही आहे, फक्त नाश्त्याचं करून मग पटकन आवरून आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे. ते कुठे जायचं आहे ते उद्या तुम्हाला कळेलच उद्याच्या व्हिडिओमध्ये. ते आज काय मी तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे. आणि मला ना आत्ता बाहेर गेलो होतं तर खूप जास्त वाईट वाटत होतं. म्हणजे मला भरून येऊ लागलं की यार आपण ह्या जागा सोडून जातोय जिथे आम्ही नेहमी जायचो. बोर झालं की विजय आणि मी म्हणजे नेहमी जायचो. माझं विजयला बोलणं असायचं की चल ना आपण बाहेर जाऊ, इथे जाऊ, आपण नेहमी बसतो तिथे. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी राहिल्यात जिथे खरं तर आत्ता परत जायला पाहिजे होतं शेवटचं, पण नाही जाणं होतंय माझ्या प्रेग्नेन्सीमुळे आणि घरातल्या सगळ्या कामांमुळे. आणि म्हणजे मला तर खरं ना इतक्या दिवस असं काही नव्हतं वाटत म्हणजे आणि आमची लाईट गेली आहे बघा. म्हणजे मी आत्ता आली लगेच लाईट गेली आहे. आता मी ना लाईट आल्याच्या नंतर तुमच्यासोबत बोलते, कारण असं अंधारामध्ये बोलायला ना मलाही वेगळं वाटतंय आणि तुम्हाला पण ते वेगळं दिसत असेल. त्यामुळे आपण थोडं 5 मिनटं वेट करूयात लाईट आली की नाही. मग लाईट नाहीच आली तर मी डायरेक्ट तुमच्याशी बोलते. तर आता मी जवळजवळ 10 मिनिट वेट केला, लाईट काय आलीच नाही. त्यामुळे मी माझा जो जुना मोबाईल आहे त्याची टॉर्च लावली आहे. म्हटलं आपण व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करूयात. नंतर असं होऊन जातं की नंतर म्हणजे लेट झालं आहे ऑलरेडी. आमची भरपूर पॅकिंग पण राहिली आहे आणि आता पॅकिंग करायची झालं तर मी ह्या सगळ्या नादामध्ये ना व्हिडिओ शूट करायचं विसरून जाईल. त्यामुळे म्हटलं चला आधी आपण व्हिडिओ शूट करूयात. 10 मिनटं वाट बघितली, आता नाही वाट बघू शकत. तर मी तुमच्यासोबत बोलत होते की अजिबात पुणे सोडून जावं असं वाटत नाही आहे. खरं तर मला खूप जास्त टेन्शन येतं आहे आणि असं पण वाटतं की आमचा जो डिसिजन होता किंवा आहे तो फ्युचरमध्ये आम्हाला त्याचं पश्चाताप नको व्हायला की आपण का सोडलं पुणे का वगैरे असं होतं. आणि आत्ताच माझं आणि विजयचं बोलणं झालं की यार अजिबात जावं असं वाटत नाही आहे खरं तर पुणे सोडून. आणि एवढी वर्ष पुण्यात घालवली आणि आता अचानक आमचं जायचं ठरलं ना, खरं तर त्याचं खूप जास्त टेन्शन आलं. पण चला असो, तुम्हाला सांगितलंच आहे मी की आम्ही जालन्याला शिफ्ट होतोय आणि जालना आमच्यासाठी काही नवीन नाही आहे. म्हणजे सगळं जालन्यातलं कोपऱ्यानं कोपऱ्या माहिती आहे. असं आहे की जालना नवीन नाही आहे किंवा मग असं नाही आहे की तिकडे गेल्याच्या नंतर आम्हाला काहीच कळणार नाही, काही नाही. जसं मी नवीन पुण्यात आले होते ना त्यावेळेस मला जसं झालं तसं मला जालन्यात गेल्यावर नाही होणार. कारण जालन्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. तिथे खूप सारे फ्रेंड्स पण आहेत, खूप ओळखीचे लोक पण आहे, माझं माहेर पण जवळ आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. आणि जालन्यात आम्ही राहिलेलो पण आहे, त्यामुळे तिथलं टेन्शन नाही आहे. पण तरी आता एवढे दिवस झाले आपण ते सोडलं आहे आणि तिथे अचानक गेल्याच्या नंतर न काय फील होईल काही नाही खरं तर माहिती नाही. आणि आता पहिल्यासारखं जालना आवडत पण नाही. खरं तर जालन्यावर अगोदर खूप प्रेम होतं, पण आता का काय माहिती नाही कालांतराने ते प्रेम कमी झालं आणि आता जालना नकोसं वाटतंय. पण ठीक आहे, आता ऑप्शन नाही आहे आमच्याकडे आणि आम्ही अशा प्रकारे आता जालन्याला शिफ्ट होतोय. बघूयात आता उद्या निघायचं आहे आता गावी, जसं तुम्हाला मी बोलले तसं. तर उद्या अजून काही गोष्टी आम्ही पुण्यामध्ये करणार आहोत, तर त्या काय आहे काय नाही तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेलच. आणि बाकी बघूत आता काय होतं काय नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू कळतीलच. तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघू शकाल आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचा अपडेटसुद्धा मिळेल.
तर चला, हा जो व्हिडिओ आहे तो मी इथे सेंड करते. बाकी व्हिडिओ आपला खरंच खूप मोठा होतोय ऑलरेडी झाला असेल, आणि अजून मी जर काही शूट केलं तर तो खूप मोठा होईल. त्यामुळे मग मी हा व्हिडिओ इथे सेंड करते, आणि आता लाईटही नाही तसं शूट करण्यासाठी. सो हा व्हिडिओ इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा, आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला कळेल की पुण्यातली आमची शेवटची गोष्ट काय होती जी आम्ही केली आहे. तर चला बघूयात आता. भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.